या आज जी मीटिंग घेतली ही मीटिंग मुलींची या शहरात होत असलेली छेडछाड आणि वाळू माफियांच्या संदर्भातली. वाळू माफियांचा हायदोस फार मोठ्या प्रमाणावर या शहरात चालू आहे. इतपत चालू आहे की फलटणचे प्रांत आणि तहसीलदार या वाळूवाल्यांच्या अक्षरशः नजर कैदेत असल्यासारखे आहेत. रात्री 12-12 वाजेपर्यंत वाळू माफिया त्यांच्या गेटमध्ये बसलेला असतो. प्रांताची गाडी बाहेर पडली की त्याच्या मागोमाग वाळूवाल्याची मोटरसायकल गेली, अशी परिस्थिती आहे. माझं एकच म्हणणं आहे की पोलिसांना हे माहीत नाही आहे का? हे सगळं पोलिसांना माहिती आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये 2च माणसं अशी असतात जे सगळ्या डिपार्टमेंटला बदनाम करत असतात आणि खराब करत असतात. त्यातला हा प्रकार चालू आहे. रेव्हेन्यू मधली 2 माणसं, पोलीस मधली 2 माणसं, समाजातली काही ठराविक 10-12 जण पोरं, हा सगळा प्रकार आणि हा छेडाछेडीचा प्रकार, वाळू चोरीचा प्रकार हा करतायत. वाळू चोरी कुठेही तक्रार करून थांबेल असं मी समजत नाही. वाळू चोरीच्या बाबतीत आम्ही असं ठरवलेलं आहे की असीम सरोदे ॲडव्होकेट यांच्यातर्फे हायकोर्टामध्ये रिट दाखल करायचं आणि वाळू चोरीच्या बाबतीत रेव्हेन्यूला आणि पोलिसांना आदेश प्राप्त करून घ्यायचे न्यायालयाचे. याच्याशिवाय ही वाळू चोरी थांबेल असं मला वाटत नाही आणि तेच मी करणार. कोणी जर जाऊन एखादा तुटपुंजा हवालदार जर सांगत असेल की रामराजे माझ्या खिशात आहेत, संजूबाबा माझ्या ऐकण्यात आहेत, पिट्टूबाबा तर माझ्या पूर्ण खिशात आहेत, असं चालू शकत नाही. कुणी कोणाच्या खिशात नाही. 2 नंबरला कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन आमचं नाही आहे. खासगी सावकारकी सर्वस्वी मोडायला नाही, परंतु निदान कमी करायला कृषी उत्पन्न बाजार समिती ही जबाबदार ठरलेली आहे. वाळूच्या बाबतीत मी निर्णय घेण्याचं कारण हे एकच आहे की रामराजेंनी महत् प्रयत्नाने या ठिकाणी डोंबलकवडीचं पाणी आणलेलं आहे. पोटपाट अजून झालेले नाहीत आणि हे पाणी हे शेतकऱ्याच्या शेतात पोहोचण्यासाठी ओढा हा एकमेव मार्ग आहे. आणि हे जर ओढे ह्या वाळू माफियांनी खणून ठेवले तर 3 दिवसाची आलेली गावाची पाळी त्या ओढ्यातल्या खड्ड्यात मुरण्यातच जाते आणि शेतकऱ्यापर्यंत पाण्याचा लाभ पोहोचायला उशीर होतो. हे महत्त्वाचं कारण आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठी आहे आणि शेतकऱ्याला होत असलेला कुठलाही त्रास याच्या बाबतीत भाग घेणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. हा या खुर्चीचा कर्तव्याचा भाग आहे आणि तो मी करणारच. शेतकऱ्याच्या मुलींना जर छेडछाड होत असेल तर त्याच्यात मी भाग घेणारच. सुदैवाने नगरपालिकेकडे देखील मी आहे. नगरपालिकेवर मी नगरसेवक आहे. निर्भया पथकाला 12 लोकांची किंवा 16 लोकांची मुलींची टीम मुलींच्या छेडछाडीच्या बाबतीत मदतनीस म्हणून कॉन्ट्रॅक्टवर मुली नेमून ती देण्यात यावीत असा प्रकारचा ठराव मी मांडणार आहे. त्याच्यासाठी मी रामराजेंची आणि संजूबाबांची परवानगी घेणार आहे आणि ते करत असताना मला निश्चितपणे खात्री आहे की रामराजेंचा आणि संजूबाबांचा फलटण तालुक्यामध्ये किंवा फलटण शहरातल्या मुलींना त्रास होऊ नये म्हणून पॉझिटिव्ह ॲटिट्यूड या बाबतीत राहणार आहे. अशा प्रकारचं पथक नगरपालिकेच्या तर्फे निर्भया पथकाला उपलब्ध करून आम्ही देणार आहोत. काही ठराविक हवालदार जर या तालुक्यातल्या बाहेरून बदलून आलेल्या अधिकाऱ्यांना गुमराह करून त्यांना जर बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना कुठंतरी बंधन घालणं हे गरजेचं आहे. ते समजून घेणं हे गरजेचं आहे एसपींनी किंवा DYSPंनी. परंतु ऐकायचं आणि एका कानाने सोडून द्यायचं आणि अधिकाऱ्यांचंच ऐकायचं आणि नागरिकांचं काहीच ऐकायचं नाही, ही ॲटिट्यूड जर अधिकाऱ्यांची वरच्या अधिकाऱ्यांची राहिली तर ती आम्हाला मान्य नाही. तेव्हा निर्भया पथक म्हणा याच्या बाबतीत आमचा पॉझिटिव्ह त्यांना मदत करण्याचा विषय आहे. पोलिसांकडून कुठलाही न्याय किंवा रेव्हेन्यूकडून कुठलाही न्याय वाळूच्या बाबतीत मिळणार नाही याची पण मला खात्री आहे. त्याच्यामुळे हायकोर्टात रिट दाखल करून पोलिसांना आणि रेव्हेन्यूला आदेश प्राप्त करून घेणं हेच मी करणार आहे. थँक्यू.